हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील एक नवीन टॉपिक सुरू करतोय. त्या टॉपिकचं नाव आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. पहा, प्रकरणाचं नाव काय आहे? ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. पहा, हा टॉपिक तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. का बरं हा टॉपिक तुम्हाला तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये दिला असावा? काय याचं महत्त्व आहे? काय याचा आपण अभ्यास करायचा? या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पहा, इयत्ता 8वीपासून तुम्ही सूक्ष्मजीवांचा अभ्यास केलेला आहे. सूक्ष्मजीवशास्त्र कोणाला म्हणायचं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. ते सांगायच्या आधी पहा, सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास का करायचा? कारण की जेव्हा तुम्ही 10वी नंतर किंवा 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आहात बाळांनो, तेव्हा ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वाचा विषय म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र हाताळला जातो. का हो? कारण की सूक्ष्मजीवशास्त्रावरती त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न या प्रकरणावरती विचारलेले असतात. पहा, म्हणजे तसं पाहायला गेलं तर विज्ञान तुमचं सगळेच टॉपिक महत्त्वाचे असतात, पण त्यांनी जास्त करून जो काही जीवशास्त्राचा विषय आहे त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्रावरती बरेच सारे प्रश्न असतात. म्हणून आपण या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. पहा, त्या ठिकाणी 2 प्रश्न देखील आहेत की कोणकोणत्या सूक्ष्मजीवशास्त्रांचा आपल्याला उपयोग होतो का? होत असतील तर ते कोणते? आणि कोणकोणत्या सूक्ष्मजीवशास्त्रांपासून कोणकोणत्या सूक्ष्मजीवांपासून विविध पदार्थ बनवले जातात हे आपण पाहायचे आहे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा टॉपिक काय आहे, टॉपिकचे नाव काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. कशाची ओळख करायची हो? सूक्ष्मजीवशास्त्राची. आता सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय? याला इंग्लिशमध्ये मायक्रोबायोलॉजी असं म्हणतात. काय म्हटलं जातं? मायक्रोबायोलॉजी. मायक्रो सूक्ष्म, बायोलॉजी जीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी. इट इज कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड. 2 शब्दांचं कॉम्बिनेशन तयार होऊन हा शब्द झालेला आहे. कोणता? सूक्ष्म अधिक जीवशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र. मायक्रो अधिक बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी. पहा, ज्या शास्त्रामध्ये कोणाला म्हणायचं सूक्ष्मजीवशास्त्र? ज्या शास्त्रामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणायचं. हां, ही झाली एक सोपी आपली व्याख्या मी केलेली. काय सांगितलं? ज्या शास्त्रामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणायचं? सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणायचं. पहा, आता आपण थोडीशी वेगळी व्याख्या करूयात. पहा, सूक्ष्मजीवशास्त्र ही विज्ञान शाखेतील अशी शाखा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो असं म्हटलं तरी चालेल. समजलं? सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? आता सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? सूक्ष्मजीवशास्त्र पाहिलं म्हणजे मायक्रोबायोलॉजी. ज्या शास्त्रामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. तर सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणाला म्हणायचं? असे जीव किंवा सूक्ष्मजीव. काय आलेला शब्द आहे हो? तर सूक्ष्मजीव. या सूक्ष्मजीवांचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास होतो त्याला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणायचं. हे मी तुम्हाला 4 वेळा सांगितलं. ओके, आता याचीच आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. याचीच आपल्याला काय करून घ्यायची आहे? ओळख करून घ्यायची आहे. या प्रकरणामध्ये एकूण 3 मुद्दे पाहिजेत बाळांनो आपल्याला. एक म्हणजे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, दुसरं औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि तिसरं उत्पादने. या 3 गोष्टींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. पहा, आता आपण होतो कुठं? तर सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? आता सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? असे जीव की आपण ज्यांना डोळ्यांनी पाहू शकत नाही, ज्यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शीचा वापर करावा लागतो, अशा सजीवांना काय म्हटलं जातं? सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. पहा, आपण इयत्ता 8वीमध्ये जाऊयात. इयत्ता 8वीमध्ये का जाऊयात? कारण की इयत्ता 8वीमध्ये सामान्य विज्ञानाच्या पुस्तकामध्ये पहिलाच प्रकरण आहे सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. तिथंच तुम्ही सूक्ष्मजीव म्हणजे काय हे अभ्यासलेले आहे. त्यानंतर तुम्ही 9वीमध्ये पण अभ्यासलेला असाल. आता त्या ठिकाणी तो जो 8वीला टॉपिक आहे ते जे प्रकरण आहे काय आहे हो? सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. या सूक्ष्मजीवांच्या या सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपण एक वर्गीकरण पद्धती अभ्यासली होती बाळांनो. आठवते का? पहा, वर्गीकरण पद्धती कोणती होती? पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. आणि ही कोणाची होती हो? ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती R.H. विटाकर यांची 1969 साली उदयाला आलेली होती. कोणाची होती? R.H. विटाकर. ओके, या
वैज्ञानिकानं ही पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती काढली. कोणकोणते पंचसृष्टी वर्गीकरणामध्ये कोणकोणत्या सृष्टींचा त्यांना अभ्यास केलेला होता? एक म्हणजे सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी वनस्पती, सृष्टी प्राणी आणि सृष्टी कवक, अशा 5 सृष्टींचा त्यानं वेगवेगळ्या निकषांवरून अभ्यास केला. त्यातली सृष्टी मोनेरा ही जी काही आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सूक्ष्मजीव येतात. आता सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं? पहा, ज्यांना हात पाय असे अवयव नसतात पण ते सजीव असतात. ओके. आता आणखी काय सांगू शकतो? ज्यांना मूळ, खोड, पान असे वनस्पतींसारखे अवयव नसतात तरी आपण त्यांना काय म्हणतो? सजीव म्हणतो. जीव आहे म्हणल्यानंतर काय म्हणायचं? त्यांना सजीव म्हणायचं. असे जे काही असतात यांना म्हणायचं सूक्ष्मजीव. आणि ते सूक्ष्मजीव जास्तीत जास्त मोनेरा या सृष्टीमध्ये पाहायला मिळतात. पहा ना, म्हणजे दंडाणू होते, गोलाणू होते. हां, आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर जर का आपण ह्याच्याखाली पाहिलं, कशाखाली, काय म्हणतात, सूक्ष्मदर्शी, त्याच्याखाली जर का पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीनं त्यांची रचना दिसते. काही अशा पद्धतीचे देखील असतात पहा. त्याच्यानंतर काही अशा पद्धतीचे देखील असतात. हे जे काही मी काढलेलं आहे यांना म्हणायचं सूक्ष्मजीव. आणि या विविध सूक्ष्मजीवांचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला काय म्हणायचं? त्याला सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणायचं. ओके. आता पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला इयत्ता 10वीला थोडंसं पुढं जाऊन त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला पाहिजे. पहा, या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे. काय काढलेलं आहे हो? इथं सूक्ष्मजीवशास्त्र काढलेलं आहे. आता सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं? मायक्रोबायोलॉजी, हो की नाही? आणि त्या मायक्रोबायोलॉजीचे एकूण 2 प्रकार पडलेले आहेत बाळांनो. त्या सूक्ष्मजीवशास्त्राचे एकूण 2 प्रकार पडलेले आहेत. किती 2 प्रकार पडलेले आहेत? तर कोणते 2 प्रकार पडलेले आहेत? तर एक म्हणजे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि दुसरं म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. याला इंग्लिशमध्ये ॲप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणायचं आणि याला इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणायचं. पहा, जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन होणार आहे तुमचं आणि जेव्हा तुम्ही MSc लेवलला जाल, खूपच पुढचं सांगताय पण असू देत, आत्ताच मोठी स्वप्न पाहिली तर खूप मोठे व्हाल. ओके. तर जेव्हा तुम्ही MScला जाणार आहात तेव्हा त्या ठिकाणी देखील पहा, विज्ञानाच्या 3 शाखा आहेत. कोणकोणत्या शाखा आहेत हो? तर एक म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. ह्या विज्ञानाच्या 3 शाखा आहेत. त्याच्यामध्ये आपण जे अभ्यासतोय ते कशामध्ये येते? ते जीवशास्त्रामध्ये येते. म्हणजे जीव, भौतिक, रसायन, हे जीवशास्त्रामध्ये येते. ज्या पद्धतीने जीवशास्त्र आहे त्या पद्धतीनं रसायनशास्त्रामध्ये देखील अशाच विविध शाखा असतात आणि यांना सूक्ष्मजीवशास्त्रांच्या वेगवेगळ्या शाखा असे म्हटलं जातं. आता त्या शाखा कोणत्या आहेत? तर जेव्हा तुम्ही जाल, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल तेव्हा तिथे तुम्हाला ते समजेलच. प्लेन शाखा कोणकोणती आहेत? तर इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल आणि ॲनालिटिकल ह्या मुख्य आहेत. आणि आत्ता ज्या एवढ्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये ज्या नवीन 2 शाखा आलेल्या आहेत सगळ्याच विषयांमध्ये, म्हणजे तुमचं बायोलॉजी असू दे, तुमचं केमिस्ट्री असू दे, तुमचं फिजिक्स असू दे, अजून स्टॅटिस्टिक्स असू दे, मॅथ्स असू दे, आत्ता एक 7-8 वर्षापूर्वी नव्याने उदयाला आलेल्या ह्या 2 शाखा आहेत बाळांनो. कोणत्या? त्या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. माझा स्वतःचा देखील MSc ॲप्लाइड केमिस्ट्रीमधून झालेला आहे, म्हणजे आत्ताच जी आलेली, म्हणजे जी ॲडव्हान्स ब्रँच आहे ती. ओके. त्याच पद्धतीनं ह्या ज्या 2 शाखा आहेत ह्या देखील आत्ताच रिसेंटली नवीन तयार झालेल्या आहेत. आता पहा, उपयोजित या शब्दाचा अर्थ काय आहे? इंग्लिशमध्ये याला काय म्हणायचं? ॲप्लाइड म्हणायचं. आता ॲप्लाइड म्हणजे काय? तर ॲप्लिकेबल. आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं? उपयोजित. ओके. ॲप्लिकेबल, जे नॉलेज ॲप्लिकेबल आहे, ॲप्लिकेशन बेस्ड आहे, ॲप्लिकेशनवरती आहे, त्याला म्हणायचं उपयोजित, त्या शब्दाचा अर्थ. आणि दुसरी आहे औद्योगिक. औद्योगिकला म्हणायचं इंडस्ट्रियल. ओके. इंडस्ट्रियल, इंडस्ट्री हा शब्द सगळेजण ऐकून आहेत. इंडस्ट्रियल म्हणजे त्याला आणखी मी मराठीत सांगते, थोडंसं औद्योगिकपेक्षा पण सोपं सांगते, त्याला म्हणायचं व्यावसायिक. ओके. इंडस्ट्रियल म्हणजे आपण काय म्हणूयात? व्यावसायिक म्हणूयात. नावं समजली 2. आता पहा, आपण समजून घेऊयात उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये काय आहे आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये काय आहे. पहा, काही आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे, प्रथिने, उपयोजित अनुवंशशास्त्र, रेणवीय
जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास या शाखेत केला जातो. पहा कशा कशाचा अभ्यास करायचा आहे. काही आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीव. आता सगळ्यात पहिल्यांदा आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीव म्हणजे काय समजून घ्या. आदिकेंद्रकी झालेला आहे तुम्हाला 9वी मध्ये पण झालेला आहे, 8वी मध्ये पण झालेला आहे. आदिकेंद्रकी म्हणजे असे जीव की ज्यांचं केंद्रक जे असतं हे सुस्पष्ट दिसत नाही, म्हणजे ते कसं असतं, अस्पष्ट असतं. अशा जीवांना, अशा सजीवांना काय म्हटलं जातं, आदिकेंद्रकी सजीव. तर दृश्यकेंद्रकी, दृश्य म्हणजे दिसणारे, केंद्रक केंद्रकी केंद्रक, असे सजीव की ज्यांचं जे काही केंद्रक असतं. पहा कोणताही जर का तुम्ही सजीव घेतलात तर तो सजीव डिरेक्टली सांगण्यापेक्षा थोडंसं आपण आणखी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी बाबा म्हणायचं कोणाला. आदिकेंद्रकी म्हणजे कोणताही तुम्ही सजीव घेतलात तर तो पेशींनी बनलेला असतो बाळांनो, आणि प्रत्येक पेशीमध्ये पेशीभित्तिका असते. प्रत्येक म्हणजे जर का प्राणी घेतले तर त्याच्यामध्ये नसते सोडा, आणि जर का प्रत्येक सजीव घेतला तर हा कशापासून बनलेला आहे, पेशींपासून बनलेला आहे. प्रत्येक पेशीच्यामध्ये केंद्रक असतं. आता काहींचं केंद्रक क्लिअर दिसतं, काहींचं केंद्रक क्लिअर दिसत नाही. तर मग त्याचे पण त्याच्यावरून 2 प्रकार पडले. ज्या सजीवांचं केंद्रक किंवा ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं केंद्रक व्यवस्थित सुस्पष्ट दिसते अशांना म्हणायचं दृश्यकेंद्रकी, आणि ज्यांचं व्यवस्थित सुस्पष्ट दिसत नाही, ज्यांचं अस्पष्ट दिसते त्यांना म्हणायचं आदिकेंद्रकी. समजलं. याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये. पुढे आणखी कशाचा केला जातो पहा, विकरे, प्रथिने, प्रोटीन्स, उपयोजित अनुवंशशास्त्र, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञान, या सगळ्याचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हटलं जातं बाळांनो. आता या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्राचे काही प्रमुख पैलू आहेत. या ठिकाणी मी लिहिलेले नाही आहेत, पण आपण स्वतःचे सांगू शकतो. हे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे मी लिहिलेले आहेत, याचे मी तुम्हाला सांगते. पहा याचा जो काही उपयोग आहे, या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग करून काय केलं जातं, याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर समाज किंवा या शास्त्राचा अभ्यास हा कशासाठी केला जातो, तर हा समाजासाठी केला जातो. आता समाजासाठी कशा पद्धतीने केला जातो पहा, तर वेगवेगळे अन्न घटक असतील, वेगवेगळी औषधं असतील, ती जी काही आहेत, जे अन्न, जी औषधं ही या शास्त्राचा उपयोग करून तयार केली जातात. आणि आपल्याला माहिती आहे आजकालचं जे युग आहे ते इतकं भयानक आहे की ज्याच्यामुळं आपण आज पूर्णपणे कशावरती जगतोय हो. ज्याची इम्युन सिस्टीम चांगली तो जर का सोडला तर बाकी सगळेजण आजकाल अगदी वयाच्या 5व्या वर्षापासून ते वयाच्या 50व्या वर्षापर्यंतचा जो काही माणूस आहे, पुढचा तर सोडाच, तो कशावरती जगतोय, तो गोळ्यांवरती जगतोय. म्हणजे आपल्याला काय लागतात, औषधं लागतात. मग या उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग कशासाठी केला जातो, तर वेगवेगळ्या प्रकारचे अन्न, वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार करण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. पहा आता हे आपण त्याचे प्रमुख पैलू देखील म्हटलं तरी चालतं. आता प्रमुख पैलू म्हणजेच काय हो, तर थोडक्यात या सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग कशासाठी होतो हे म्हटलं तरी चालेल. पहा आता आपण पाहूयात औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र कोणाला म्हणायचं. औद्योगिक म्हणजे काय मी सांगितलं, याला इंग्लिशमध्ये म्हणायचं इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, आणि याला आणखीन म्हणूयात आपण व्यावसायिक, किंवा इथं आहेच व्याख्येमध्ये. पहा काय सांगितलंय, पहा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र कोणाला म्हणायचं. सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक व्यापाराशी जे शास्त्र संबंधित आहे त्याला औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र असे म्हणतात. औसू म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र. पहा व्याख्या काय सांगते, सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक व्यापाराशी संबंधित असणारे शास्त्र. आता सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापर, ओके, कशा पद्धतीनं म्हणजे मोठमोठे, आता पहा सूक्ष्मजीव जर का थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सूक्ष्मजीव कशासाठी वापरतात. पहा एक सोपं उदाहरण देते मी तुम्हाला, हे तर आपण पाहतोयच. सोपं उदाहरण काय आहे, तर आपण दुधाचे दही करतो. हां, दुधाचे दही होते, हे कशामुळे होते हो, त्या ठिकाणी प्रेझेंट असणाऱ्या काहीतरी जीवाणूंमुळे होते. आता जीवाणू हा प्रकार कोणाचा आहे, सूक्ष्मजीवांचा आहे. मोठ्या प्रमाणावरती आपल्याला काय लागतो, तर दही लागतं. हे झालं घरगुती उदाहरण. हां, आता फॉर एक्झाम्पल आणखीन घ्यायचं म्हटलं, उदाहरण द्यायचं म्हटलं तर सगळ्यांना चीज माहिती आहे, पनीर माहिती आहे. चीजचे वेगवेगळे प्रकार असतात, मोझरेला असतो, आणखीन कुठला असतो, असे वेगवेगळे प्रकार असतात. हे जे चीज आहे हे आता काही दही आपण घरच्या घरी लावू शकतो. जे मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्याज असतात बाळांनो, मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात चीज तयार करायच्या, पिझ्झा तयार करायच्या, या ठिकाणी काय केले जातात, मोठमोठ्या प्रमाणावरती मोठ्या अमाऊंटमध्ये जिथं चीजची मागणी आहे,
सगळीकडेच लागतं, आपण देखील आवडीनं खातो. मग अशा ठिकाणी काय केलं जातं, त्या सूक्ष्मजीवांचा वापर करून चीज हे कशाच्या साह्यानं होतं, तिथं देखील सूक्ष्मजीव वापरले जातात, तिथं काहीतरी प्रकारचे जीवाणू वापरले जातात म्हणून ते चीज तयार होतं. अशा पद्धतीनं ज्या शास्त्रामध्ये सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापर होतो त्या शास्त्राला काय म्हटलं जातं, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतात. ओके, पहा आता आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया व उत्पादने यांचा समावेश देखील याच्यामध्ये होतो. आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आणि उत्पादने आहेत यांचा समावेश या शास्त्रामध्ये होतो. आणि तिसरे काय सांगितलेलं आहे, यासाठी उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये घडवून आणल्या जातात. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे समजला, दोन्हींचा फरक समजला. उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय आहे, ॲप्लिकेबल मायक्रोबायोलॉजी. ओके, आणि औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे काय आहे, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये काय असणार आहे, व्यवसाय असणारे, सूक्ष्मजीवांचा व्यावसायिक वापर असणारे. आणि याच्यामध्ये काय होणार आहे, वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं, वेगवेगळ्या प्रकारची विकरे, वेगवेगळ्या प्रकारची आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी सजीव जे आहेत त्यांचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जाणार आहे त्याला म्हणायचं उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. ह्या दोन मुख्य शाखा आहेत सूक्ष्मजीवशास्त्राच्या. ओके, आता आपण पाहूयात तर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे काही प्रमुख पैलू. आता प्रमुख पैलू पाहताना सगळ्यात पहिला काय दिलेला आहे पहा, किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादने घेणे. कुठली प्रक्रिया आलेली आहे हो, किण्वन, याला इंग्लिशमध्ये म्हणायचं फर्मेंटेशन. आता किण्वन म्हणजे काय पहा, पाव पाहिलेला आहे सगळ्यांनी, ब्रेड. हां, ब्रेड कसा तयार करतात, तर ब्रेड हा काय करतात, ईस्ट हे नावाचं जे काही जीवाणू आहे, ईस्ट वापरून काय केलं जातं, या सूक्ष्मजीवाचा वापर करून काय केलं जातं, त्या ठिकाणी ते मैदा जो आहे तो काय केला जातो, आंबवला जातो. आणि सूक्ष्मजीवांच्या मदतीने पीठ आंबवण्याची प्रक्रिया म्हणजे काय म्हटलं जातं, किण्वन असे म्हटलं जातं. हां, आणि या मागील इयत्तांमध्ये देखील तुम्ही शिकलेला आहात, किण्वन म्हणजे काय, थोडक्यात काय हो, आंबवणे ही प्रक्रिया, याला म्हटलं जातं किण्वन. किण्वन प्रक्रिया वापरून काय करायचं, विविध उत्पादने घ्यायचे. हे कशाचा प्रमुख पैलू आहे, तर औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचा. उदाहरणार्थ दिलंच पहा इथं, पाव, चीज, वाईन, रसायनांसाठी लागणारा कच्चा माल, विकरे, अन्न घटक आणि औषधे इत्यादी प्रकारची उत्पादने घेतली जातात. काय काय तयार केलं जातं, पाव, चीज, वाईन, रसायनासाठी लागणारा कच्चा माल, अशा पद्धतीची उत्पादने काय केलं जातं, घेतली जातात. त्यानंतर पहा महत्त्वाचं आहे, कचरा व्यवस्थापन व प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी देखील सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. खूप खूप महत्त्वाचं आहे. कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण यासाठी देखील सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. अशा विविध ठिकाणी, विविध शाखांमध्ये, प्रत्येक ठिकाणी काय केलं जातं, सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. म्हणून आपल्याला सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, तर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हा टॉपिक सुरू केला. याच्यामध्ये एकूण 3 प्रमुख आपल्याला पॉईंट पाहिजे आहेत. त्यातल्या 2 पॉईंटची आपण नुकती माहितीच घेतली आहे, जस्ट माहिती घेतलेली आहे. एक म्हणजे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, दुसरं औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र आणि तिसरं म्हणजे आपल्याला पाहिजे काय, उत्पादने पाहिजे, ते आपण नंतर पाहणार आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र कोणाला म्हणायचं, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र कोणाला म्हणायचं, सूक्ष्मजीवशास्त्र कोणाला म्हणायचं, सूक्ष्मजीव म्हणजे काय, RH विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती कशा पद्धतीने होती आणि काही औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू देखील आपण पाहिलेले आहेत. आत्ता आपण थांबूयात, पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.